साताऱ्यातील हे महादेवाचं मंदिर तुम्हाला माहिती आहे का सातारकर? तर काय म्हणतंय माझं सातारचं पब्लिक. आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि आज मी चाललोय महादेवाच्या एका अशा मंदिरमध्ये की जे जास्त कोणाला माहित नाही. ते एक हिडन टेम्पल आहे आणि जर तुम्ही तिथं गेला तर नक्की दर्शन घ्यायला तिथं नक्की जावा. तर हा स्टँडवरून रोड येतो आणि हा डायरेक्ट जातो मोळ्याच्या वाड्याच्या साईडला. तर आपल्याला काय करायचं, ह्या रोडनं सरळ जायचं होतं. तर अचानक मी चाललो रोडला आणि अचानकच पाऊस चालू झाला. मी पावसात भिजवतो पण म्हटलं जाऊ दे, आज मंदिरात जायचं तर जायचं. मग त्यात पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही, भिजणार तर विषयच नाही. भिजलोच मी थोडाफार. तिथनं जरासं पुढे गेले की हा मोळाच्या वाड्याचा चौक लागतो. तिथं हे वरदान पेंट्स आहे. इथनं आपल्याला डायरेक्ट लेफ्ट घ्यायचं आहे आणि थोडंसं इथनं लेफ्ट घेतला ना की तुम्ही थोडंसं सरळ पुढं जायचं. तुम्हाला ते ITI कॉलेज लागेल इथनं सरळ पुढं जायचं. तिथनं ITI कॉलेज तुमच्या डाव्या साईडला ITI कॉलेज असेल तिथं पण तुम्हाला थांबायचं नाही आहे. तिथनं पण तुम्हाला सरळ पुढं जायचं. एकदम जरा सरळ पुढं गेलं की पद्मावती सेल तर तुम्हाला उजव्या हाताला एक शॉप लागेल आणि तिथनं तुम्हाला ह्या रोडनं सरळ पुढे जायचं. हा शाहूपुरीचा रोड आहे. इथनं पण तुम्हाला सरळच जायचं आहे. जरा जर सरळ पुढे गेलं की एक 300-400 मीटरवर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला हे मंदिर दिसेल. आणि खरं सांगतो सातारकर, एवढं भारी मंदिर आहे ना, इथं आलं ना एवढं प्रसन्न वाटलं ना मला, तुम्हाला मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की तुम्हाला किती भारी वाटलं ते. आणि इथं आलं की तुम्ही उत्तराखंडमध्ये गेल्यासारखंच फील होतं. साताऱ्यातली सगळ्यात मोठी शंकराची मूर्ती इथंच आहे. एवढं छान वाटतं ना, एकदम मूर्ती, शंकराची पिंड, त्यात नंदी महाराज. खरंच म्हणजे काय सांगू तुला, आता माझा आनंद किती आहे ना मी तुम्हाला व्यक्त सुद्धा करू शकत नाही. कारण मला श्रावणातल्या सोमवारात असलं भारी दर्शन भेटलं, त्यात अजिबात गर्दी नव्हती. खूप छान वाटलं. तुम्ही जर कधी शाहूपुरीमध्ये आला ह्या साईटला तर नक्की तो व्हिजिट करा, नक्की दर्शन घ्या, तुमचं पण मन प्रसन्न होऊन जाईल.